नमस्कार विद्यार्थी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. झालं का चहा नाश्ता वगैरे? माझं झालं आज कामाचा बघा पसर. आज 10वीचा पेपर आहे ना, म्हणून लवकर शाळा बसावं कधी बसला. पोरांची लवकर शाळा सुटणार होती ना, आरोहीन आदित्य शाळेतून नाही गेले आणि आम्हाला नाही जायचं लवकर, काही 2 तास. आणि काल कलर घेऊन थकली नाही गेली. आता आंघोळ अजून नाही, फक्त आदित्यची झाली अनमोलची. आरोही मी नंतर करते. आता बसल्यात अभ्यास करते. अनमोलचा पण पेपर आहे, बसल्या अभ्यास करते. कपड्यांच्या गड्यात केलं रात्री गडबडीत काढून ठेवून गड्या नाही केलं कपड्यांच्या. आदित्य आरोहीला म्हणलं थोडीशी भांडीत घासून घे, तिला थोडं थोडं शिकवते मी करायला काम. भांडी थोडीशी ते नाश्त्याची म्हणलं घे घासून, तोपर्यंत कपड्यांच्या गड्या करते. सगळी कामं आवडली आणि मग गेला पेपरला. आता मला चला आता टाईम आहे तर रील्स बनवत जावं, थोडीशी रील्स बनवा. आता आरोही आदित्य तरी आणि आदित्य मला मग आज मी पण येतो. आम्ही निघाले, मग कामं पण आवडली माझी. आज पोरांना बघ मी काय केलं, हे केलं पोरांना खायला गुलगुले खाऊन झाले. आरोही आणि आदित्यने खाल्लंय. माझ्या जावेची मुलगी आली होती, तिला एक दिलं तर तिला पण आवडलं, मग तिला पण दिले 2-4. मी नेहमी करत असते असे बरं का गुलगुले, पोरांना आवडतात माझ्या. ठीक आहे, पोरांना आवडतात. थोडे करप नाहीत बरं का, तेल गाळ झालं म्हणून फास्ट गॅस केलं, थोडंसं 2-4 करपले. खाऊन झाले आरोहीचे ना आदित्यचे. आणि आता अनमोलला ठेवलं, म्हणलं कसे झालं 1-2 खाऊन बघावं. निघा आपलं जेवण तर झाले. अनमोलन मी जेवून गो. आता आरोहीन आदित्य जेवले, ते दोघं अभ्यास करतात तेव्हा. आता जेवले दोघं, गुलगुले बी खाल्ले, गेले खेळायला. मी पण तयारी करते, म्हणलं एक छोटा व्हिडिओ बनवून मग तयारी करावं. व्हिडिओ काढायला म्हणून तासभर लागतोच तिथं. म्हणून मला आता 2 वाजले, 3-3:30 पण येऊ. मला मार्केटला पण जायचं आहे. मस्त गुलगुले. काल रील्स करायचं असताना ना मी ही साडी घातली, म्हणजे नाही का घातली होती काल. व्हिडिओ तर बघितलीच असेल तुम्ही. मला काल नाही, म्हणजे काल पण आता मी ही साडी ठेवायला लागली ना, मला इतकं म्हणजे ही भरून आलं आणि मन भरून इतकं उदासी वाटायला लागली. आता सुद्धा मला बोलायला नाही एवढं म्हणजे हे झालं. ही साडी ना माझ्या वडिलांनी मला माझा अनमोल फुटत होतं ना, तर वटी भरणाला घेतली होती. तिकडून आले होते आई वडील लवणवरनं, तर ही साडी घेऊन आली होती मला. तर मी इथं सासूने घेतली, ही घातली. त्याच्यानंतर थोड्या वेळ हीच घातली. त्याच्यानंतर घातली नव्हती मी, जवळजवळ 16 वर्ष ही साडी घातली नव्हती. त्या दिवशी 5-6 महिन्यापूर्वी काढली फक्त ही साडी. घालायला सुटकेसमध्ये होती आणि वडिलांची आठवण आली ना खरंच. आणि तसंच आठवण येण्यासारखं सगळं काही वडिलांनी दिलेले. जवळजवळ 20-25 साड्या वडिलांनी घेतलेल्या, पण मी घातलंच नाही. सगळं सुटकेसमध्ये भरून ठेवलं. म्हणजे साडी घालायला घेतलं की वडिलांची आठवण यायची मला, मग मला ते घालूच वाटायचं नव्हतं. तुम्ही तसंच भरून ठेवलेलं आहे दिवाणमध्ये, तसंच सुटकेस भरून ठेवलं. पण ही साडी मी त्या दिवशी पांढरी लागत होती 5-6 महिन्यापूर्वी काढली होती घालायला. काहीतरी सामान घ्यायला मी काढलं होतं दिवाण, त्यात वरच दिसली, मग मी काढली. तरी पण मला आज एकदम असं भरून आल्यासारखं, लगेच पटकन आठवण आली वडिलांची. रील्स बनवायला आलोय, पण आरोही काही थांबायचं नाही. 2-3 व्हिडिओ काढले आणि लगेचच चल म्हणायला लागली. थांबा ना, संध्याकाळच्या आल्यावर गं बसते. आता उन्हाचं आलं तर नको म्हणून लागले, चलले ऊन आहे, गरमी होती. आणि रील काढा भेटा ना, माणसं संध्याकाळचं कुणी नसते. नाही बघा कचऱ्याच्या गाड्या आल्या, बरं टॅम्पो गाड्या. आता तर हेलिकॉप्टर शिबराला मटकीचं भाजी दिली. इथं आदित्य खातोय.
संध्याकाळी ना मार्केटला जायचं म्हणून मी आज लवकरच स्वयंपाक करायला लागले. आता मटकीची भाजी केली कढईमध्ये आणि चपात्या करायला लागले. आल्यावर निस्ता भात करायचे. बिना पाणी घालता सुकी मटकी केली मी. चपात्या नाश्त्याला बी खातील संध्याकाळी उरण म्हणलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करत जा, शेअर करत जा. नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि छोटासा चॅनल आहे त्याला सपोर्ट करा. आणि ज्यांनी ताई दादांनी माझे व्हिडिओ बघितले त्यांना खरंच धन्यवाद. आणि असाच सपोर्ट असू द्या तुमचा. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा धन्यवाद.